साडेमाडेतीनच्या आजच्या भागामध्ये मी तेजपाल वाघ तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। आज आपण धमाल करणार आहोत नवी मुंबई येथील कोपरखैरणे विभागातील फार्म सोसायटीतील सदस्यांबरोबर। बघूयात या सोसायटीतील सदस्यांमध्ये किती उत्साह आहे आणि किती धमाल करतात ते। फार्म सोसायटी मध्ये आज भरपूर गर्दी आहे आणि इथल्या लोकांमध्ये खूप उत्साह सुद्धा आहे। बघूयात आजचा खेळ कसा रंगतोय ते। नमस्कार। फार्म सोसायटी बद्दल थोडंसं आपण जाणून घेऊयात या सोसायटीचे सदस्य अशोक पाटील यांच्याकडून। नमस्कार काका। नमस्कार। सर्वप्रथम मी झी टीव्ही परिवाराचं आमच्या फार्म सोसायटीमध्ये स्वागत करतो आणि धन्यवाद देतो की ह्या 3:30 कार्यक्रमाकरता तुम्ही आमच्या सोसायटीची निवड केलीत। खरं म्हणजे तुम्ही शतशः अभिनंदनाचे पात्र आहात, कारण ह्या कार्यक्रमाद्वारे आपण समाजामध्ये व्यावहारिक जागरूकता आणण्याचा प्रयत्न करीत आहात। मी आपणा सर्व टीमला ह्या त्यांच्या उपक्रमाकरता शुभेच्छा देतो। धन्यवाद। धन्यवाद काका। मला या सोसायटी बद्दल थोडं सांगा। इथं राबणाऱ्या ही सोसायटी 1508 सभासदांची आहे। सद्य परिस्थितीमध्ये सर्वात महाराष्ट्रामधली सर्वात मोठी सहकारी संस्था आहे, गृहनिर्माण संस्था आहे आणि ह्या सोसायटीमध्ये भारतातल्या सर्व जाती धर्माचे लोक एकत्रित राहतात। तुम्ही संक्षिप्तपणे म्हणू शकता की इथे तुम्हाला मिनी भारत मिळेल। सर्व जाती धर्माचे लोक आहेत आणि ते गुण्यागोविंदाने राहतात आणि विशेष आहे की प्रत्येकजण आपापली जबाबदारी ओळखून इथे वागतो। धन्यवाद काका। बघितलं, ही सोसायटी म्हणजे एक मिनी भारत आहे आणि आज या मिनी भारतामध्ये आपला खेळ रंगणार आहे 3:30चा। 3:30 मोरया। चला तर मग सुरुवात करूया टोकन्स वाटून। टोकन सर्वांना मिळाली? टोकन सर्वांना वाटून झालेली आहेत। आता आपण आपला पहिला अंदाजे किती हा राऊंड चालू करतोय आणि त्यासाठी आपल्याला 3 स्पर्धक निवडायचे आहेत आणि हे 3 स्पर्धक निवडण्यासाठी माझी एक छोटी मैत्रीण माझ्याबरोबर आहे। हॅलो, तुझं नाव? जानवी गमरे मंगेश। तू काय करतेस? तू शाळेत जातेस? सीनियर केजी। सीनियर केजी ला जातेस आणि ही तुला हेअरस्टाईल कुणी करून दिली असं डोक्याला बांधायचं? मम्मीनी करून दिली। शाळेत पण रोज तुला आवरून मम्मीच पाठवते? नाही, पप्पा। पप्पा? पप्पा हिला शाळेत आवरून पाठवतात। बर, मग जानवी आता माझं एक छोटंसं काम करणार तू। मला आहे ना यातली 3 टोकन्स काढून द्यायची। तू देणार? पटकन दे। जानवीने मला 3 टोकन्स दिलेले आहेत। पाहूयात कोण आहेत 3 भाग्यवान स्पर्धक जे खेळणार आहेत आपला पहिला राऊंड। अंदाजे किती? पहिल्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 64। आपल्या दुसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 22 आणि आपल्या तिसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 11। हे आहेत आपले 3 भाग्यवान स्पर्धक जे खेळणार आहेत आपला पहिला राऊंड। अंदाजे किती? आपला पहिला राऊंड खेळण्यासाठी आपले 3 स्पर्धक फार उत्सुक आहेत, पण त्या अगोदर त्यांच्याशी गप्पा मारूयात। नमस्कार। नमस्कार। आपलं नाव? सीता गौरव महाडिक। महाडिक आजी, आपण काय करता? मी घरीच असते। बर। सुनबाई नोकरीला जाते पोलीस मध्ये। घरी कोण कोण असते इथे? मुलगा, सुनबाई, मी आणि 2 नातवंड। आजी, तुम्ही मूळच्या मुंबईच्याच की गावाकडच्या? माझा जन्म मुंबईतच झालेला। बर। पण मी आता आलेले 14 वर्ष झालेले। हां, पण मग गाव कुठलं? महाड। महाडचे तुम्ही? बर, मला सांगा महाडला कोण कोण असतं? माझा 5 नंबर मुलगा आहे, सुनबाई आहे। बर, मग ते ख्याली खुशाली कसं काय कळवतं तुम्ही? फोनने। फोननी येतो तुम्हाला लावता? लावता नाही येत, कोण तुझ्या बाबाला सांगायचा, नाही तर सुनबाई असते तिला। आणि हे दोघे नसले तुम्हाला असं वाटलं की नातू आहे ना, माझा नातू हुशार आहे। नातू खूप हुशार आहे का? हा बघा। मग तो काय तुम्हाला शिकवलं नाही नातवानी काय फोन लावायला? पण त्यांच्याकडे मोबाईल पण असतील ना? हो आहे ना, एक घरात ठेवलेला आहे, दोघांजवळ 2 असतात। नमस्कार। आपलं नाव? गिरजा तावरे। तावरे मावशी, आपण मूळच्या मुंबईच्याच? नाही, मग हिंगोली।
पण मला सांगा, एक महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्याची अशी एक वैशिष्ट्यपूर्ण भाषा आहे, तिचा एक लहेजा आहे. तसं तुमच्या परभणी आणि हिंगोली भागातल्या भाषेचा पण लहेजा आहे. मग कसं बोलतात होते? हाय असंच बोलते मी. पण मग इकडे मुंबईमध्ये फार शुद्ध बोलतात. नाही असं काही नाही, माझी हाय अशीच भाषा मुंबईमध्ये पण सुद्धा बोलते. मग सोसायटीतले सगळे लोक तुम्हाला काय हसतात की नाही आपण नाही, मावशी म्हणून चांगलं बोलतात. चांगलं बोलतात? बरं, मग काय कसं बोलतात ते जरा? हाय असं त्याच भाषेमध्ये बोलायचं? नाही नाही, हाय असंच बोलतात. म्हणजे तिकडे मराठवाड्यात पोट्टे हो का करून राहिला बे, नाही का असं किती वेळा ओरडता तुम्ही पोरांना? असं कधी कधी होतंय. होतंय ना, सारखं होतंय. नमस्कार, आपलं नाव? दत्तप्रसाद मापुसकर. काय करता आपण? मी लोधा ग्रुपमध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये काम करतो. बर, घरी कोण कोण असतं? घरी सध्या मी आणि माझी बायकोच असतो. बर, म्हणजे राजा राणीच फक्त? सध्या तरी तेच आहे, पण आई वडील आहेत सध्या. कुठे असतात ते? आई वडील ॲक्च्युली अलिबागमध्येच असतात. हा. कारण की आमचं गाव ॲक्च्युली रत्नागिरी, पण आम्ही सगळे अलिबागमध्येच आता स्थायी झालेलो आहोत. तर ते ॲक्च्युली तिथेच असं सध्या सुट्टीवरती ते पण इकडे आलेले आहेत. बर, मग लग्नाला किती वर्ष झाली? 2 वर्ष होऊन गेली. 2 वर्ष म्हणजे नुकतंच झालेलं आहे लग्न? नुकतं 2 वर्ष तर झाली ना. 2 वर्ष झाली. बघा, वहिनी आहेत का इथे? ऐकते. नमस्कार. नमस्कार. बघा, ते तर म्हणतात आता 2 वर्ष झाली, इतक्यात कंटाळले ते. मला सांगा, कसं जमलं हे स्थळ? ॲक्च्युली आमची दोघांची ओळख होती. आम्ही दोघेही वाशीला एका कंपनीत काम करत होतो. तर मित्रमैत्री म्हणून आम्ही बरेच वर्ष एकत्र होतो. मग जेव्हा ॲक्च्युली हिच्या लग्नाची बोलणी सुरू झालेली दुसरीकडे, तर आम्ही विचार केला की चला आता कुठेतरी बघताच आहेत, तर चला माझा का नंबर लागला तर बघूया. म्हणून मग डायरेक्ट तिच्याच आईला जाऊन विचारलं की तुम्ही तयार आहात का. तसे आमच्या घरातले एकमेकांना ओळखायचे, तर त्यांनी ते म्हणाले की ठीक आहे, आम्ही आमच्या मुलीला विचारू. तर साधारण हिला कल्पना होतीच ती, त्यामुळे तसं काय प्रॉब्लेम आलाच नाही. लव्ह मॅरेज आणि अरेंज मॅरेज कुणी शोधून काढले हे मला माहीत नाही, पण प्रपोज मॅरेजचे जे कोणी शोधक आहेत ते आहेत आमचे दत्ता भाऊ. आणि मग ते लग्न जमलं, आणि लग्न जमल्यानंतर जो वेळ असतो ना लग्न होईपर्यंतचा, त्या काळामध्ये मोबाईल फोनवर खूप बोलतात. तुम्ही किती बोलायचात? भरपूर. बर, आता तुम्हाला सगळ्यांना वाटेल की मी मोबाईलवरनं एवढं का बोलतोय, पण त्याच्याकडे मी वळणार आहे. अगोदर आपण सांगूयात आपल्या अंदाजे किती या राऊंडबद्दल. या राऊंडमध्ये मी तुमच्यासमोर एक वस्तू ठेवणार आहे. त्या वस्तूची तुम्हाला बाजारातील किंमत सांगायची. जर तुम्ही अचूक किंमत सांगितलीत किंवा त्याच्या जवळपास जाणारी किंमत सांगितली, तर ती वस्तू मी तुम्हाला गिफ्ट म्हणून देणार आणि तुम्ही जाणार जॅकपॉट राऊंडला. पण पहिल्यांदा बोली कोण लावणार हे ठरवण्यासाठी आपण टाकणार आहोत नशिबाचे फासे. ज्याला अधिक अंक मिळतील तो पहिल्यांदा बोली लावेल. चला तर मग नशिबाचे फासे टाकूयात. आणि पहिल्यांदा फासा टाकतायत महाडिक आजी. महाडिक आजीने मिळालेत 5 अंक. तावरे मावशीने मिळाले 3 अंक. दत्ताभाऊंना मिळाले 2 अंक. याचाच अर्थ पहिल्यांदा बोली लावतील महाडिक आजी, त्यानंतर तावरे मावशी आणि सर्वात शेवटी आपले दत्ताभाऊ. आणि बोली लावण्यासाठी आजचं प्रॉडक्ट आहे मोबाईल हँडसेट. या मोबाईलमध्ये वायरलेस FM विथ लाऊडस्पीकर, MP3 रिंगटोन्स, रिजनल लँग्वेज आणि पंचांग सुद्धा आहे. महाडिक आजी, या मोबाईलची किंमत काय असेल? 2,500. 2,500? नक्की 2,500 किंमत तुम्हाला वाटते? पाठीमागे 2,000. 1,500. 1,600. आजी, तुमचा शेवटचा अंदाज सांगा. 1400. 1400 ठाम आहे या मतावर? लिहायची ही किंमत फिक्स करून टाकू. तावरे मावशी, तुमचा अंदाज सांगा. 2,000. 2,000 रुपये. पाठीमागे काय वाटतंय? 1,999. 1,650. मावशी, फायनल अंदाज सांगा. 1500. 1500 नक्की ठाम आहे या मतावर? हो. लिहायची ही किंमत लिहूयात. दत्ता भाऊ, तुमचा अंदाज सांगा. 1850. 1850. 1,650. 1,650. 1,851. 2500. दत्ता भाऊ, फायनल अंदाज सांगा. 1800. 1800 नक्की ठाम आहे या मतावर? लिहायची किंमत? चला तर फिक्स करू. आपल्या तिन्ही स्पर्धकांनी या मोबाईल हँडसेटची किंमत सांगितलेली आहे. महाडिक आजींनी सांगितलेली किंमत आहे 1,400 रुपये. तावरे मावशींनी सांगितलेली किंमत आहे 1,500 रुपये. तर दत्ता भाऊंनी सांगितलेली किंमत आहे 1,800 रुपये. पाहूयात या मोबाईल हँडसेटची खरी किंमत किती येते. 1400. 2,000 रुपये.
ज्याच्या जवळची बोली लावली होती दत्ता भाऊंनी, त्यामुळे हा मोबाईल त्यांना मिळतोय. दत्ता भाऊ अभिनंदन, तुम्हाला मोबाईल हँडसेट मिळालाय. पहिला कॉल कोणाला करणार? त्याच्या आधी मी एक सांगतो, तुम्ही आधी मला विचारलेलं की बायकोला काही गिफ्ट दिलं का, तर हा मोबाईल मी आत्ताच माझ्यातर्फे बायकोला गिफ्ट देतो. आता पहिल्यांदा फोन कोण कोणाला लावणार? आता तो तिचा प्रश्न आहे. वहिनी पहिला फोन कोणाला करणार? ऑब्विसली यालाच. त्यांनाच करणार. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन. थँक्यू. याच्यानंतर आपण वळणार आहोत सुपर मार्केट राऊंड कडे. आता आपण वळणार आहोत सुपर मार्केट राऊंड कडे आणि यासाठी आपल्याला 3 नवीन स्पर्धक निवडायचे आहेत आणि हे निवडण्यासाठी माझ्याबरोबर 3 राण्या आहेत आमच्या. नमस्कार. मला आता तुम्ही एक एक टोकन काढून द्यायचे तिघींनी. लवकर दे. एक एकच एक बस एक. तिघींनी मला टोकन्स दिलेले आहेत. पाहूयात कोण आहेत 3 भाग्यवान स्पर्धक जे खेळणार आहेत सुपर मार्केट राऊंड. आणि आपल्या पहिल्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 1. अभिनंदन. दुसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 50. गॉगल गाय. आणि तिसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 53. अभिनंदन. हे आहेत आपले 3 स्पर्धक जे खेळणार आहेत आपला दुसरा राऊंड सुपर मार्केट. आपल्या 3 स्पर्धकांना समोर मांडलेल्या वस्तू पाहून असं वाटतं की कधी एकदा या वस्तू उचलतोय, पण त्याच्या अगोदर मला थोड्याशा गप्पा मारायच्यात. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? माझं नाव श्रीकांत पालवे. बर. घरी कोण कोण असतं? घरी मी, माझे वडील, आई, माझी वाईफ आणि आताच मला मुलगा झाला एक. बर. खूप अभिनंदन तुझं, तुला आताच मुलगा झालेला आहे. थँक्यू, धन्यवाद. जबाबदारी खूप वाढली आहे. हो नक्कीच. घरातली जबाबदारी किती पार पाडतोस तू? 70%. 70%. मग खरेदीला बाहेर? हो जातो. सगळेजण एकत्र? सगळेजण नाही जात, मी, आई व माझी बायको. हा. पण मग खरेदी कोण करतं? खरेदी आई आणि बायको करते, मी सजेस्ट करतो आणि ट्रॉली माझ्या हातात असते. ट्रॉली तुझ्या हातात असते आणि पेमेंट मी करतो. पेमेंट पण तूच करतोस? नक्की. बरं बरं, बघूया आज तू किती खरेदी करतोस ते. नमस्कार. आपलं नाव? माझं नाव योगेश बोराडे. योगेश, तू काय करतोस? मी कॉल सेंटरमध्ये जॉब करतो. कुठे? माफ्यालाच. मग दोघे एकत्र काम करतात? नाही, मी वेगळ्या कंपनीमध्ये जॉब करतो. बरं, मग तू किती घरी मदत करतोस? मी करतो, थोडीफार मदत करतो. काय? बाटल्या भरतो फक्त. कशाच्या? पाण्याच्या बाटल्या? अरे मी घरी बादल्या भरल्यात, बाटल्या काय भरतात? आपण जे पाणी पितो ना त्या बाटल्या. बर. म्हणजे ज्या दिवशी पाणी तू भरत नाहीस आणि गार पाणी तुला मिळत नाही, फ्रीज मध्ये बाटल्या भरून ठेवल्या नाहीस, तर मग तू काय करतोस? काय ना, आई भरून ठेवतो ऑलरेडी भरून होते. मग तू काय करतोस नक्की? मी काय नाही करत, फक्त जॉब करतो. बर. मग काय बाहेर तुझं पण लग्न झालंय? नाही, पण काय मग बघून ठेवले का कोणी? नाही, प्रयत्न चालू आहेत. प्रयत्न चालू आहेत. अजून प्रयत्न चालू आहेत. पुढच्या 3.5 मध्ये जोडीने येतील कदाचित. खरी गोष्ट आहे. पण मग असेल तर सांगू शकतोस तू, तसं काही नाही. काही नाही असं. काही नाही. बरं, तुला खूप शुभेच्छा. नमस्कार. आपलं नाव? मंगल ठुबे. ठुबे काकी, तुम्ही काय करता? मी हाऊसवाईफच आहे. आणि घरी कोण कोण असतं? माझ्या 2 मुली, मुलगा आणि मिस्टर. एवढे सगळेजण घरी असतात. मग घरची कामं कोण करतं? मीच करते सगळी कामं. आणि मग मुली शिकतात. करतात, त्या पण कामं करतात. मग काम करायला शिकतात की नाही? शिकतात. हो. मला सांगा, तुमचा आवडता पदार्थ कुठला? आम्हाला सगळ्यांना चिकन असं सगळं आवडतं, म्हणजे नॉनव्हेज मध्ये वगैरे सगळं आवडतं. हा. मग हे नॉनव्हेज आणायला जाताना कोण खरेदी करतं? हे आणतात, कधी मीही जाते साथमध्ये बरोबर. हा. तर मग तुम्ही सगळेजण आणता. हा. पण मग ती खरेदी करताना काही तुम्ही फुकट खरेदी कोणी करून दिली तुम्हाला? फुकट नाही, आम्ही सगळं पैसे देऊनच आणतो. बर. पण फुकट दिली तर? फुकट दिलं तरी घेणार ना. आता जिंकलं तरी मी घेणार. हरकत नाही. आपल्या सुपर मार्केट राऊंड मध्ये सगळी खरेदी तुम्हाला फुकट मिळणार आहे. या राऊंड मध्ये मी तुम्हाला एक लिमिट सांगणार आहे. त्या लिमिट एवढी तुम्हाला खरेदी करायची. जर तुम्ही अचूक खरेदी केलीत किंवा मी सांगितलेल्या लिमिटच्या जवळपास खरेदी केलीत तर तुम्हाला खरेदी केलेलं सगळं साहित्य फ्री मध्ये मिळणार आणि तुम्ही जाणार जॅकपॉट राऊंडला. पण लक्षात ठेवा, तुम्हाला खरेदी 1 मिनिटामध्ये करायची आणि आज तुम्हाला खरेदी करायची आहे 900 रुपयांची आणि तुमची वेळ चालू होती आता 3:30. 900 रुपयापर्यंतची खरेदी करायची.
3.5 1 मिनिटाचा कालावधी संपलेला आहे. पाहूया कोणी किती खरेदी केले ते. खरेदीचा निकाल माझ्या हातामध्ये आहे. पाहूयात कोण ठरलंय विजेता. श्रीकांतनी केलेली खरेदी आहे 1025 रुपयांची. त्यानंतर योगेशनी केलेली खरेदी आहे 1517 रुपयांची. आणि यानंतर ठुबे काकींनी केलेली खरेदी आहे 867 रुपयांची, जी 900 रुपयांच्या खूप जवळ जाते. त्यामुळे त्या ठरल्यात विजेत्या. अभिनंदन काकी, ही संपूर्ण खरेदी तुमची. अभिनंदन काकी, तुम्हाला ही संपूर्ण खरेदी मिळालेली आहे. आता यातला कुठला पदार्थ पहिल्यांदा करणार? हे गुट तुम्हाला आवडतं ते उडदाच्या डाळीचं. बर, पण आता मुगाची डाळ आहे. मुगाची डाळ आहे का? बघा, मला डाळीतलं काही कळत नाही, पण ते गुट करून मला खायला नक्की बोलवा. बोलवणार. आणि मुलींना शिकवणार ना गुट बनवायला? हो, येतं ते. येतं त्यांना? वा, मग आपण गुट्याचा बेत नक्की करूयात. आणि खूप खूप शुभेच्छा. तुम्ही आता जॅकपॉट राऊंडला गेलात, तोही राऊंड तुम्ही जिंकाल अशी माझा आशा आहे. याच्यानंतर आपण वळणार आहोत जॅकपॉट राऊंड कडे. जॅकपॉट राऊंड मध्ये यांना मिळवायचा खजिना. आणि जर खजिना मिळवायचा असेल तर पहिल्यांदा अचूक चावी निवडायला हवी. आणि चावी निवडण्याची संधी कोणाला मिळणार हे ठरवण्यासाठी आपण खेळतोय 1 मिनिटाचा गेम. आजचा तुमचा 1 मिनिटाचा गेम असा आहे की तुम्हाला 1 मिनिटामध्ये जास्तीत जास्त वाटाणे बाटलीमध्ये जमा करायचे. पण हे जमा करताना तुम्हाला ते क्लिपच्या साह्याने जमा करायचे. आणि एका वेळेला फक्त एकच वाटाणा तुम्हाला उचलता येणार आहे. समजलं? दोघेही तयार? सगळेजण तयार? सुरुवात करायची. 3.5 लवकर. एकच वाटाणा उचलायचा आहे. एकच. एक वाटाणा. 3.5 1 मिनिटाचा कालावधी संपलेला आहे. पाहूयात कोणी किती वाटाणे जमा केलेत ते. ठुबे काकी, बघूयात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. ठुबे काकींनी 14 वाटाणे जमा केलेत. पाहूयात आपल्या दादांनी किती केलेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि 15. दत्ताभाऊंनी सर्वात जास्त वाटाणे जमा केलेत. त्यामुळे त्यांना मिळते संधी 2 चाव्यांपैकी 1 चावी निवडण्याची. दत्ताभाऊ, कोणत्या रंगाची चावी निवडणार? लाल की हिरव्या? लाल टी शर्ट, लाल चावी. लाल चावी. आवडता रंग आहे लाल? सध्या तरी तोच आवडते. चष्म्याची फ्रेम पण लाल रंगाची म्हणते लाल चावी. बर, निवडा. लाल चावी. दत्ताभाऊंनी निवडली आहे लाल रंगाची चावी. त्यामुळे ठुबे काकींना मिळते हिरव्या रंगाची चावी. बघूयात कुठल्या पेटीमध्ये आहे खजिना. साडेमाडेतीनच्या आजच्या भागाचे उपविजेते ठरलेले आहेत दत्ताभाऊ. त्यांना मिळाले चिमटे. अभिनंदन. दत्ताभाऊ, या चिमट्यांनी कोणाला चिमटे काढणार? सध्या तुम्हालाच काढायला लागतील. तुम्हाला हवं. चिमटे नंतर काढूयात, पण तुमचं खूप खूप अभिनंदन. आणि आजच्या भागाच्या विजेते ठरलेल्या ठुबे काकी, त्यांना मिळालाय कलर टीव्ही. अभिनंदन. थँक्यू. यावर कुठला पहिल्यांदा चॅनल बघणार? जी मराठी टीव्ही. आणि मालिका? 3.5. 3.5. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि या टीव्हीवर तुम्ही 3.5 नेहमी बघा आणि सगळ्यांना बघायला सांगा. ठीक आहे.